महाडीबीटीच्या माध्यमातून पॉवर ट्रेलरसाठी अनुदान दिले जाते. तर या पॉवर ट्रेलरसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करू शकता, याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर येऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचा फार्मर आयडी टाकून लॉग इन करून घ्यायचे. लॉग इन करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल. अशा प्रकारे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडच्या ऑप्शनमध्ये घटकांसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल. यानंतर तुम्हाला इथे एक नंबरचा ऑप्शन असेल कृषी यांत्रिकीकरण. यामध्ये बाबी निवडा हा ऑप्शन सिलेक्ट करा. यावर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मुख्य घटक निवडा या ऑप्शनवर यायचे. यानंतर कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावर क्लिक करायचे. त्यानंतर तपशील निवडा. तर यामध्ये पॉवर टिलर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला HP श्रेणी निवडा. तर HP श्रेणीमध्ये तुम्हाला किती HP चा पाहिजे ते तुम्ही निवडू शकता. तर यामध्ये 11 HP वरील किंवा 8 HP आणि 11 HP पर्यंत जे काही असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्या माहितीनुसार इतर ठिकाणी तुम्ही माहिती घेऊन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे यंत्रसामग्री, तर तुमचा एकच पॉवर टिलर हा ऑप्शन असेल तो सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथे मशीनचा प्रकार तोही तुम्ही पॉवर टिलर सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुम्हाला इथे टिकच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. पण टिकच्या ऑप्शन मध्ये महत्त्वाची सूचना दिलेली आहे. मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. तर ज्या वेळेस तुमची लॉटरी लागेल व तुम्हाला सहमती मिळेल तेव्हाच तुम्हाला जी काही वस्तू आहे ती वस्तू खरेदी करायची. त्यानंतर तुम्हाला इथे जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर नोच्या ऑप्शनवर क्लिक करायचे व त्यानंतर तुम्हाला इथे अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओके करायचे. ओके केल्यानंतर इथे पहाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. पहाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली टिकच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता इथे 2 नंबरच्या याच्यामध्ये तुम्ही पॉवर टिलर साठी तुम्ही कोणत्या HP चा पॉवर टिलर सिलेक्ट केला होता तोही तुम्हाला इथे पाहायला मिळेल व त्यानंतर इथे बाब मध्येही तुम्हाला पॉवर टिलर हा ऑप्शन दिसेल. तर यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येईल. जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी येईल. जर तुम्ही या अगोदर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला एकदाच पेमेंट करायचे, यानंतर पेमेंट करायचं नाही. तर तुम्हाला तुमचा पेमेंट सक्सेसफुल झाला असा ऑप्शन येईल व तुमचा अर्ज सबमिट झाला असाही पॉपअप येईल. त्यानंतर तुम्हाला इथे घटक इतिहास पहा यावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट झाला आहे की नाही ते तुम्ही तपासू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही पॉवर टिलर साठी महाडीबीटीच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी व महत्त्वाच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात आपण नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये.